नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत। इथे जी पुस्तकं तुम्हाला सजेस्ट केली जात आहेत ती पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी, सेट नेट देणारे विद्यार्थी, सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकं उपयोगी पडणार आहेत। जिओग्राफी ऑप्शनल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक मॉड्यूल इथे चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपलं हे सेकंड लेक्चर आहे, जिओमॉर्फॉलॉजी सेशन नंबर 2। ही जी लेक्चर सिरीज आपण कंडक्ट करत आहोत, ही लेक्चर सिरीज आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जिओग्राफी सेक्शन मध्ये तुम्ही जावा, तिथे तुम्हाला दाते सरांचं पुस्तक, माजिद हुसेन सरांचं पुस्तक, अनिरुद्ध क्षीरसागर सरांचं पुस्तक, त्याच्यानंतर के सिद्धार्थ सरांची मॅप साठी पुस्तकं, तर या सगळ्या पुस्तकांवरती बेस अशी ही लेक्चर सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे। पुस्तकं मागवताना तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो पब्लिकेशनचा नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। इतर पण बुक हाऊस मध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत। तुम्ही मेन सिटी मध्ये राहत असाल, मोठ्या सिटी मध्ये कुठल्या, तर तिथं पुस्तकं मिळून जातात, किंवा Amazon फ्लिपकार्ट वरून पण तुम्ही पुस्तकं मागवू शकता। ठीक आहे, ओके। चला, तर पाठीमागच्या सेशन मध्ये आपण जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे काय, भूरूपशास्त्र म्हणजे काय, ठीक आहे, प्राकृतिक भूगोलाचा आणि त्याचा कसा संबंध आहे, हे सगळं आपण पाठीमागच्या सेशन मध्ये बघितलं। युनिट पहिल्यामधून तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातील असं मी तुम्हाला बोलले होते, जसं की भूरूपशास्त्र म्हणजे काय सांगून त्याच्या व्याख्या स्पष्ट करा किंवा स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा, अशा पद्धतीचे सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, ओके। आता याच्यानंतर भूरूपशास्त्राचा अभ्यास प्रॉपर आपण अजून चालू केलेला नाहीये, इंट्रोडक्शन लेक्चर आपण बघितलेला आहे, ओके। पेपर 1 मध्ये आपण जिओमॉर्फॉलॉजीचा पार्ट अभ्यासतोय। तर इथं तुम्हाला जिओमॉर्फॉलॉजी स्टार्ट करण्याच्या आधी, जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे काय किंवा भूरूपशास्त्र म्हणजे काय, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी काही भूरूप आहेत त्या भूरूपांची निर्मिती, त्यांचा विकास याचा अभ्यास करणे म्हणजे भूरूपशास्त्र। पण अलीकडच्या काळामध्ये त्याची व्याप्ती खूप वाढलेली आहे, म्हणूनच आपण म्हणतो की सागर तळ असेल, सागर तळाची रचना असेल, इतर पण अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये आता समाविष्ट झालेला आहे। ठीक आहे, ओके। तर आता हा सगळा अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये केला जातो, पण त्याच्या आधी आपल्याला एक जिओलॉजिकल टाइम स्केल बघायची आहे, बरोबर। भूवैज्ञानिक कालमापन म्हणजे आपल्या पृथ्वीचा जो विकास होत गेलेला आहे ना, तो कसा होत गेलेला आहे त्याची एक टाइमलाईन आहे, एक टाइम स्केल आहे, ती आपल्याला बघायची आहे। बघा, जिओलॉजिकल टाइम स्केल विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटते, इतकी काही अवघड नाहीये आणि इतकं टेन्शन घेण्यासारखं पण नाहीये, त्याच्यावरती आपल्याला काही पीएचडी करायची नाहीये। सिंपल आपल्याला जिओलॉजिकल टाइम स्केल एकदा समजली की आपल्याला पुढचा पार्ट समजून जातो। ठीक आहे, तर या जिओलॉजिकल टाइम स्केललाच भूवैज्ञानिक कालमापन, कालगणना किंवा भूगर्भीय कालमापन असं म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये जिओलॉजिकल टाइम स्केल म्हटलं जातं। ठीक आहे, ओके। काय आहे ही जिओलॉजिकल टाइम स्केल आपण इथे बघूया, एकदम व्यवस्थित शांतपणे समजून घ्या, काहीही अवघड नाही, ओके। बघा, आपल्या पृथ्वीची जी निर्मिती आहे, याच्यानंतर आपण पृथ्वीचा अंतरंग बघणार आहोत, म्हणजे पृथ्वी निर्मिती कशी झाली वगैरे। ठीक आहे, बघा, पृथ्वीच्या निर्मितीपासून म्हणजे अगदी बिलियन्स इयरच्या अगोदरपासून म्हणा तुम्ही, तर आजपर्यंत भूवैज्ञानिकांनी पृथ्वीचा जो विकास झालेला आहे, म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत जो काही पृथ्वीचा विकास झालेला आहे ना, तर त्याचा एक निश्चित असा कालखंड ठरवण्याचा प्रयत्न केला। ठीक आहे, प्रयत्न केला, बरं, काही काय अॅक्युरेट असं नाहीये। याच्यासाठी त्यांनी काय केलं, मग आता पृथ्वीच्या निर्मितीपासून आजपर्यंत विकास कसा झाला हे कोणत्या बेसिसवरती त्यांनी डिसाइड केलं, तर आपल्या पृथ्वीच्या, आपण शिकतोय भूरूपशास्त्र, बरोबर, आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी काही पर्वतांची निर्मिती झालेली आहे, लक्षात आलं, पहिला मुद्दा। त्याच्यानंतर जे गाळाचे खडक आहेत त्या खडकांची रचना असेल, किंवा वेगवेगळे स्थल रूप आहेत त्यांची उत्क्रांती असेल, किंवा ज्वालामुखी क्रिया असतील, किंवा तुम्ही म्हणू शकता की विविध प्रकारचे जीवांचे अवशेष असतील, आणि त्यांच्या वेगवेगळ्या कालखंडाशी असलेला जो संबंध आहे ना, या सगळ्या घटकांचा विचार कशासाठी केलेला आहे, पृथ्वीच्या निर्मितीपासून ते आतापर्यंत जो काही पृथ्वीचा विकास झालेला आहे त्याचा एक निश्चित कालखंड ठरवायचा आहे। कोणत्या बेसिसवरती ठरवला वैज्ञानिकांनी, भूवैज्ञानिकांनी या बेसिसवरती ठरवला। याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो पर्वतांची निर्मिती, याला मी 1 नंबर देते। त्याच्यानंतर गाळाच्या खडकाची रचना, याला मी 2 नंबर देते।
वेगवेगळ्या स्थलरूपांची उत्क्रांती याला मी 3 नंबर देते. ज्वालामुखी क्रिया 4 नंबर, विविध प्रकारचे जीव अवशेष 5 नंबर आणि त्यांचा वेगवेगळ्या कालखंडाशी असलेला सहसंबंध. तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की ही जी जिओलॉजिकल टाइम स्केल ठरवताना ज्या घटकांचा विचार केलेला आहे ते घटक कोणते आहेत. सगळ्यात महत्वाचा पॉइंट तर हा आहे. विद्यार्थी फक्त जिओलॉजिकल टाइम स्केलच्या इमेजेस बघत राहतात. फक्त इमेजेस बघू नका, समजून घ्या जिओलॉजिकल टाइम स्केल काय आहे. ठीक आहे, आधी हे घटक तुम्ही लक्षात ठेवा की या घटकांचा विचार केलेला आहे कशासाठी, एक निश्चित असा कालखंड ठरवण्यासाठी. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा आता प्राचीन काळापासून ते आता वर्तमान काळ जो आहे, आपण ज्या काळामध्ये राहतोय तिथपर्यंत एक समय सारणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय, बरोबर. आणि यालाच काय म्हटलेलं आहे, भूवैज्ञानिक समय सारणी. आधी तर हे बेसिक विद्यार्थ्यांना माहित नसतं. तुम्ही आधी हे एक सिंपल डेफिनेशन फॉर्मॅट मध्ये लक्षात घ्या की भूवैज्ञानिक समय सारणी काय आहे. बरोबर, सिंपल आहे. आपण आधी भूरूपशास्त्र म्हणजे काय शिकलो, मग या पृथ्वीच्या निर्मितीपासून आजपर्यंत जो काही पृथ्वीचा विकास झालाय त्याची एक टाइमलाईन भूवैज्ञानिकांनी बनवायचं ठरवलं. त्याच्यासाठी त्यांनी काही घटकांचा विचार केला आणि त्यालाच आपण म्हटलंय भूवैज्ञानिक समय सारणी. सिंपल आहे की नाही. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला हे पॉइंट्स जे आहेत हे पॉइंट्स लिहायला उपयोगी पडून जातात. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता इथं तुम्हाला एक इमेज दिसत आहे. आय होप तुम्हाला क्लिअर असेल, तरी पण मी झूम करते. आता हे काही पूर्ण मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, पुढे आपण हे बघणारच आहोत. फक्त इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय 2.5 बिलियन्स पूर्वी आपल्या अर्थची जी निर्मिती आहे, आपली पृथ्वी जी निर्माण व्हायला तयार झाली 4.6 बिलियन इयर्स अगो. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, पुढचं मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेन. ओके, तर तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचंय की आपल्या अर्थचं जे फॉर्मेशन आहे ना ते कधीपासून चालू झालंय, 4.6 बिलियन इयर्स अगो. मग इथं पासून ते आजपर्यंत जो काही पृथ्वीचा विकास झालेला आहे ना, पृथ्वीचा विकास झालेला आहे त्याची टाइमलाईन आपल्याला शिकायची. ठीक आहे, ओके. पहिला मुद्दा क्लिअर झाला. बाकी मी पुढे तुम्हाला हे प्रोटोझोइक काय आहे, कॅम्ब्रियन काय आहे, पॅलिओझोइक इरा, इपोच, पिरियड म्हणजे काय, हे सगळं आपण पुढे शिकणारच आहोत. पण आधी एक मुद्दा क्लिअर करून घ्या की अर्थचं फॉर्मेशन कधीपासून आहे, 4.6 बिलियन इयर्स अगो. ओके, क्लिअर. चल आता ही वाली जी इमेज आहे ना ही तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हीच आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करून घ्यायची आहे. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये तुम्हाला इऑन, पेन चेंज करते, त्याच्यानंतर आहे इरा, पिरियड, हे 3 वर्ड जे आहेत ना, हे 3 वर्ड तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे. ठीक आहे, की इव्हेंट्स वगैरे आपण पुढे जेव्हा एक्सप्लेनेशन करणार आहोत तेव्हा आपण या प्रत्येक इरा मधले किंवा या इऑन मधले की इव्हेंट जे असतील ना हे की इव्हेंट्स आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे, आता याच्यासाठी तुम्हाला इरा म्हणजे काय, इऑन म्हणजे काय हे बघितलं पाहिजे, बरोबर. पूर्णपणे पेपर मराठीत लिहिणारे विद्यार्थी तुम्हाला हे मराठीमध्ये समजलं पाहिजे. ठीक आहे, युग म्हणजे काय, कल्प म्हणजे काय, महाकल्प म्हणजे काय, लक्षात आलं, क्लिअर. तर आपण हे सगळं क्लिअर करून घेऊया. बघा, भूवैज्ञानिक वेळेची विभागणी जी आहे ना ही पृथ्वीच्या कशाला, पृथ्वीचा जो इतिहास आहे, पृथ्वीचा जो विकास होत गेलाय याच्यासाठी विभागण्यासाठी वापरली जाते. आता याचे मुख्य विभाग कोणते, जसं आपण चार्ट मध्ये बघितलं, इऑन, महाकल्प. बघा, इरालाच काय म्हटलं जातं, इरा म्हणजे महाकल्प, मराठीमध्ये लक्षात ठेवा. पिरियडला काय म्हटलं जातं, कल्प म्हटलं जातं, बरोबर. इपोच म्हणजे काय, युग, आणि काल म्हणजे काय, एज. तर या भूवैज्ञानिक समय सारणीमध्ये हे मुख्य 5 विभाग आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. इऑन, महाकल्प म्हणजे इरा, पिरियड म्हणजे कल्प, युग म्हणजे इपोच आणि एज म्हणजे काल. ठीक आहे, तर हे मुख्य विभाग आहेत, हे तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. जसं की आपण पाठीमागे इमेज दाखवली, बघा हे मुख्य विभाग आहेत. इऑन, इरा, पिरियड, याच्यामध्ये तुम्हाला इपोच दिलेला नाही, काही हरकत नाही.
पुढे आपण एक्सप्लेन करणारच आहोत. आणि एज. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आता हे जी भूवैज्ञानिक वेळेची विभागणी आहे ना, ती पुढं अजून केलेली आहे. जे मुख्य विभाग आहेत त्याचे पुन्हा विभाग केलेले आहेत, ज्याच्यामध्ये भूगर्भीय वेळेचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? इऑन आहे. इथं बघा, सर्वात मोठा विभाग कोणता आहे? इऑन. लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यामधला सर्वात मोठा विभाग. ठीक आहे, सर्वात मोठा. याच्यात ट्रिक्स वगैरे आहेत, पण काही गरज नाही, इतकं काही अवघड नाहीये. सर्वात मोठा विभाग येतो इऑन. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये ह्या इऑनला पण काय केलेलं आहे? डिवाइड केलेलं आहे. कशामध्ये केलंय बघा, इथं जर बघितलं, भूगर्भीय वेळेचा सर्वात मोठा विभाग, याच्यामध्ये हेरियन, आर्कियन, प्रोटेरोझाइक आणि फेनेरोझाइक. ठीक आहे. आता इथं बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, इऑनला विभागलेला आहे. इथं हेरियन दिसत आहे, आर्कियन दिसत आहे, प्रोटेरोझाइक दिसत आहे. दिसतंय? यालाच काय म्हटलं जातं? यालाच कोणता पिरियड म्हटलं जातं? प्री कॅम्ब्रियन पिरियड. हे आपण ऐकून असतो. यालाच काय म्हटलेलं आहे? प्री कॅम्ब्रियन पिरियड. इथपर्यंत समजलं तुम्हाला? हेरियन, आर्कियन आणि प्रोटेरोझाइक. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट त्यांनी सांगितलेला आहे, याच्यामध्येच इऑन मध्येच फेनेरोझाइक. ठीक आहे. ओके, याच्यामध्येच पुढचा पार्ट काय सांगितलेला आहे? फेनेरोझाइक. किती झाले? टोटल 4 झाले. तर आपण हे जे बघत होतो, इऑनचं विभाजन आपण कशामध्ये केलं? हेरियन, आर्कियन, प्रोटेरोझाइक, फेनेरोझाइक. ठीक आहे. ओके, तर ही भूवैज्ञानिक वेळेची आपण विभागणी केली. इऑन हा सर्वात मोठा विभाग आहे, त्याचं आपण 4 भागामध्ये विभाजन केलं. हेरियन हा जो काल येतो तो म्हणजे 4.567 अब्ज ते 4 अब्ज वर्षापूर्वी. आर्कियन काळ येतो 4 अब्ज ते 2.5 अब्ज वर्षापूर्वी. प्रोटेरोझाइक काळ येतो 2.5 ते 54.1 कोटी वर्षापूर्वी. आणि फेनेरोझाइक 54.1 कोटी वर्षापर्यंत आजपर्यंत. मग तुम्ही आता एक्झाम्पल देऊ शकता की आपण कुठल्या युगामध्ये राहतोय किंवा आपण कोणत्या काळामध्ये राहतोय. तर आपण कोणत्या काळामध्ये राहतोय बघा, इथं जर आपण बघितलं ना, आपण राहतोय फेनेरोझाइक इऑन मध्ये. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवा. पुढचा पॉइंट मी तुम्हाला समजावून सांगते. इऑन पर्यंत आपण बघितलंय, तर आपण फेनेरोझाइक इऑन मध्ये राहतोय. ओके, क्लिअर. पुढचा पार्ट आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. आता इथं आपण काय बघितलं? इऑन सर्वात मोठा विभाग आहे, त्याचं आपण 4 भागामध्ये विभाजन केलं. इथं आपण इमेज मध्ये पण बघितलेलं आहे. ठीक आहे, हेरियन, आर्कियन, प्रोटेरोझाइक, फेनेरोझाइक 4 भागामध्ये आपण विभाजन केलं. आता याचं पुढे विभाजन होतं, लक्षात घ्या, फेनेरोझाइक इऑन जे आहे ना, याच्यामध्ये आपण जे बघतोय फेनेरोझाइक इऑन. बघा, फेनेरोझाइकचं पुन्हा विभाजन केलेलं इथं दिसतं. इथून जर तुम्ही बघितलं तर या फेनेरोझाइकचं इरामध्ये जे विभाजन आहे ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. ओके, क्लिअर. याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. बघा, याच्यामध्ये पॅलिओझाइक, मिसोझाइक आणि सेनोझाइक 3 भागामध्ये किंवा 3 महाकल्प आहेत असं तुम्ही म्हणू शकता. 3 इरा आहेत. इरालाच आपण मराठीमध्ये काय म्हटलंय? महाकल्प म्हटलंय. ठीक आहे. ओके, तर फेनेरोझाइक इऑन मध्ये 3 इरा आहेत, म्हणजे 3 महाकल्प आहेत. पहिला येतो पॅलिओझाइक 54.1 कोटी ते 25.2 कोटी वर्षापूर्वी. मिसोझाइक इरा येतो, म्हणजे मिसोझाइक महाकल्प येतो 25.2 कोटी ते 66 दशलक्ष वर्षापूर्वी. सेनोझाइक 66 दशलक्ष वर्षापासून आजपर्यंत. म्हणजे मी तुम्हाला जसं बोलले की आपण सेनोझाइक इरामध्ये राहतोय. बरोबर, सेनोझाइक इरामध्ये आपण राहतोय. तर हे महाकल्प, याचं विभाजन तुम्ही डायग्राम मध्ये पण समजून घ्या. या इराचे 3 महाकल्प पडतात. इरा म्हणजे इऑनचे 3 महाकल्प म्हणजे 3 इरा, जसं की पॅलिओझाइक, मेसोझाइक आणि सेनोझाइक. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याचे पुढे पिरियड मध्ये पण विभाजन होतं, ते पण आपण बघणार आहोत. नेक्स्ट बघा, आता इथं पुढं बघा, पुढं कल्प जो महाकल्प आहे, इथं जसं आपण बघितलं हे महाकल्प आहेत. बरोबर, या महाकल्पाचं पिरियड मध्ये विभाजन होतं. जसं की पॅलिओझाइक महाकल्प जो आहे ना, त्याचं कॅम्ब्रियन, सिल्युरियन, डेओनियन,
ह्याच्यामध्ये विभाजन होतं, किंवा कार्बोनिफेरस असेल, पर्मियन असेल. आता लक्षात आलं, काही अवघड नाहीये जिओलॉजिकल टाइम स्केल. फक्त आपण एक इमेज पाहिजे, 1000 इमेज तुम्ही बघू नका. तुम्हाला जर सुरुवातीलाच इऑन म्हणजे काय समजलं नाही, इरा म्हणजे काय समजलं नाही, पिरियड म्हणजे काय समजलं नाही, तर तुम्हाला हे पॅलिओझोइक, आर्कियन, सिल्युरियन हे शब्द फक्त फिरत राहतात. बरोबर. तर हा पॅलिओझोइक महाकल्प आहे, हा इरा आहे, याचं या पिरियड मध्ये विभाजन केलेलं आहे. ठीक आहे. किती पिरियड आहेत बघा, 3 आणि 3 6 पिरियड आहेत. मेसोझोइक महाकल्पाचं पुन्हा इथं तुम्ही जर बघितलं तर 3 पिरियड मध्ये विभाजन केलेलं आहे. ओके. अशा पद्धतीनं तुम्हाला इथं समजून घ्यायचं. लक्षात आलं? क्लिअर? आय होप तुम्हाला इथं समजलं असेल. तर इथं पिरियड म्हणजे महाकल्पाचे उपविभाग, ज्याला आपण पिरियड म्हणतो. युग कल्पाचे उपविभाग आहेत पुढं, आणि एज म्हणजे इथं युगाचे उपविभाग आहे. ठीक आहे. इपोचे उपविभाग, याला आपण एज म्हणतो. लक्षात आलं? क्लिअर? मग आता तुम्ही एक्झाम्पल देऊन सांगू शकता की उदाहरणार्थ फेनोझोइक इव्हॉन मधील नवीन महाकल्प, ज्याला सेनोझोइक इरा म्हणतो, याच्यामध्ये जो क्वाटर्नरी पिरियड आहे ना, चतुर्थ कल्प, याच्यामधल्या होलोसिन युगामध्ये, इपोच मध्ये आपण सध्या जगत आहोत. ओके. सिंपल आहे की नाही? काय अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये. फक्त जे बेसिक मी आता तुम्हाला सगळं समजावून सांगितलंय, ते बेसिक तुम्हाला इथं समजलं पाहिजे. जस्ट एक मिनिट थांबा. ओके. चला पुढचा पार्ट आपण घेऊया. नेक्स्ट बघा. आता हे सगळं आपण अभ्यासलं. बरोबर. हे जे संपूर्ण कालचक्र आहे ना, या संपूर्ण कालचक्राला एक महाकल्प म्हटलं जातं. ओके. भूवैज्ञानिक सगळं आपण एक्सप्लेन केलंय. भूवैज्ञानिक कालमापनामध्ये युग, कल्प यांना जीवाश्माच्या काळानुसार जमिनीमध्ये जे फॉसिल्स आपण म्हणतो ना, गाडले गेलेले वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष विभागले जाते. ठीक आहे. ओके. लक्षात आलं? मग जे भूवैज्ञानिक आहेत ना, भूवैज्ञानिकांची मतं असतात. मग भूवैज्ञानिकांचं मत काय आहे, किंवा भूवैज्ञानिकांच्या मतानुसार इथं महासागराची जी निर्मिती आहे ना, ती 125 ते 130 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे, असं त्यांचं मत आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. आणि पृथ्वीवर जीवांचा विकास जो आहे ना, तो 30 ते 60 कोटी वर्षापूर्वी झाला असावा, असं भूवैज्ञानिकांचं मत आहे. हे दोन्ही मत आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके. मग त्याच्यानंतर आता हे झालं. याच्यानंतर काय झालं बघा, याच्यानंतर वेगवेगळे खडक असतील, पर्वतांची निर्मिती असेल, यांची रचना झालेली आहे. आणि प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या काळामध्ये भूवैज्ञानिकांनी सारणीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे जे काही सगळं घडलंय प्राचीन काळापासून आतापर्यंत, याला एका सारणीमध्ये साचेबद्ध करण्याचा जो प्रयत्न आहे तो भूवैज्ञानिकांनी केलेला आहे. बरोबर. आणि या संपूर्ण कालावधीला जसं आपण बघितलं तसं कालखंडामध्ये विभागलेलं आहे. आता हे कालखंड मात्र आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. जसं पाठीमागची इमेज आपण बघितली होती, त्याच्यामध्ये पहिला कालखंड होता प्री कॅम्ब्रियन कालखंड. हे कालखंड तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत. आता तुम्हाला जिओलॉजिकल टाइम स्केल समजली बघा. जे काही ट्रिक्स वगैरे असतात नका वापरू. आपला काय आयक्यू तेवढा कमी नाहीये. आपण राज्यसेवेची एक्झाम करतोय. सिंपल आहे. एक सारणी तुमच्या समोर तयार होऊन जाते. जसं मी तुम्हाला बोलले, इओन, इरा, इपोच म्हणजे काय, इतकं समजलं तर जिओलॉजिकल टाइम स्केल आरामात समजून जाते. फक्त मराठी इंग्लिश ट्रान्सलेशन दोन्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही. ठीक आहे. ओके. प्री कॅम्ब्रियन कालखंड बघा. तर प्री कॅम्ब्रियन कालखंडाला कधी सुरुवात झाली, असे छोटे छोटे मुद्दे, जेवढे काही कालखंड आपण बघणार आहोत, इमेज जी मी तुम्हाला एक्सप्लेन केली ते तुम्ही रिकॉल करा. तर साधारणतः हा जो कालखंड आहे 7 कोटी वर्षापूर्वी सुरुवात झाली. ठीक आहे. प्री कॅम्ब्रियन कालखंड जो आहे तो 60 कोटी वर्षापूर्वी सुरुवात झालीये, आणि याचे आयुर्मान पृथ्वीवरती 90 कोटी वर्ष इतके असावे असा अंदाज. ओके. लक्षात आलं? पहिला पॉइंट प्री कॅम्ब्रियन कालखंडाचा. मग जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली, पृथ्वी उत्पत्तीच्या थेरीज वगैरे आपल्याला बघायचे, तर पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर या कालखंडाला सुरुवात झाली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर कोणत्या कालखंडाला सुरुवात झाली? प्री कॅम्ब्रियन कालखंडाला सुरुवात झाली. ठीक आहे. ओके. हेडियन वगैरे याच्यामध्ये आपण बघितलं का नाही, ते पुढे एक्सप्लेन करणारच आहे मी. ओके. मग तुम्ही काय म्हणू शकता की मग मॅडम हा जो कालखंड आहे ना, याला आम्ही अति प्राचीन कालखंड म्हणू शकतो. अति
प्राचीन कालखंड, ठीक आहे, याला तुम्ही काय म्हणू शकता, अतिप्राचीन कालखंड म्हणू शकता. ओके, मग हा अतिप्राचीन कालखंड असल्यामुळे काय झालं, या काळातील खडक आता दिसून येतील का, 60 कोटी वर्ष 90 कोटी वर्ष झाले म्हणतोय आपण या कालखंडाला. मग या कालखंडातील खडक आता आढळत नाहीत. कारण का, जे वरती गाळाचे खडक झालेले आहेत, सॉरी गाळाचं संचयन झालेले आहेत ना, त्याच्यामुळे ते खालचे खडक झाकले गेले. लक्षात आलं. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, गाळाच्या संचयनानं हे जे खडक आहेत ना, हे खडक झाकले गेलेले आहेत. लक्षात आलं, क्लिअर. तर प्री कॅम्ब्रियन कालखंडामधले खडक आता दिसून येत नाहीत. का दिसून येत नाहीत, एकतर हा कालखंड, याची सुरुवात जी आहे 60 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. आयुर्मान जे आहे या कालखंडाचं पृथ्वीवरती 90 कोटी वर्ष इतकं असावं, तर मग या कालखंडातील दगड कसे सापडतील, बरोबर. या काळामध्ये पृथ्वीवरचं जे हवामान होतं ते इतकं प्रतिकूल होत गेलं की त्या हवामानामध्ये मानव, प्राणी, वनस्पती यांची निर्मिती होणं शक्य नव्हतं. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता की प्री कॅम्ब्रियन कालखंडामध्ये मानव, प्राणी, वनस्पती यांचं अस्तित्व नव्हतं. ठीक आहे, हवामान खूप प्रतिकूल होतं. जर हवामान अनुकूल असेल तर मानव, प्राणी, वनस्पती यांची वाढ होणं शक्य आहे. पण जर हवामानच प्रतिकूल नसेल तर होईल का, नाही होणार. म्हणजे तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता की या काळामध्ये मानव, प्राणी, वनस्पती यांचं अस्तित्व नव्हतं. हा जो काळ होता, या काळामध्ये पृथ्वीवरती भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक झालेले असावे, असं वैज्ञानिकांनी इथं सांगितलेलं आहे. भूवैज्ञानिकांनी इथं सांगितलेलं आहे. सोपं आहे की नाही. प्री कॅम्ब्रियन कालखंड काही अवघड आहे का, काहीच अवघड नाहीये, लक्षात ठेवा. ओके, फक्त टाइम पिरियड तुम्हाला इथे लक्षात राहायला पाहिजे. इथं बघा, आता इथं हिस्ट्री ऑफ लाईफ ऑन अर्थ तुम्हाला दिलेला आहे, हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हा जो प्री कॅम्ब्रियन कालखंड आहे ना, तर या कालखंडाच्या शेवटी, जसं या कालखंडाचा शेवट झाला तसं पृथ्वीवरती लॉरेशिया भूखंड, बाल्टिक भूमिखंड, सायबेरियन भूमिखंड, गोंडवाना भूमिखंड, या 4 भूमिखंडाची निर्मिती झाली. वेगनर साहेबांचा सिद्धांत आपण पुढे अभ्यासतो की नाही, तिथं आपण बघूया हे गोंडवाना भूमिखंड वगैरे. सध्या तरी तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की या काळामध्ये किंवा या काळाच्या एंडिंगला, या कालखंडाच्या शेवटी पृथ्वीवरती लॉरेशिया भूमिखंड, बाल्टिक भूमिखंड, सायबेरियन भूमिखंड, गोंडवाना भूमिखंड, या 4 भूमिखंडाची निर्मिती झाली. ठीक आहे, ओके, क्लिअर. व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट म्हणून इथे तुम्हाला मी हिस्ट्री ऑफ लाईफ ऑन अर्थ दिलेला आहे. याच्यामध्येच आपण बघतो हेडियन, आर्कियन, प्रोटोझोइक आणि फेनेरोझोइक. फेनेरोझोइक म्हणजे आता आपण राहतोय तो, बरोबर. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला ग्रेट ऑक्सिजनेशन दिसत आहे, स्टेज 2 दिसत आहे. हे सगळं मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेन. पण हे हेडियन, आर्कियन, प्रोटोझोइक आणि फेनेरोझोइक हे मात्र तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला फिक्स ठेवायचं. ओके, तर आपण काय बघत आहोत, पुन्हा एकदा मी तुम्हाला रिकॉल करते. आपण बघत आहोत इथं कोणता कालखंड बघत आहोत, बघून ठेवा. इथं आपण बघत आहोत प्री कॅम्ब्रियन कालखंड. ओके, याच्यामध्ये नेक्स्ट बघा, आता या प्री कॅम्ब्रियन कालखंडानंतर येतो पॅलिओझोइक कालखंड. याला आपण काय म्हणतो, पुराजीव महाकल्प. आठवतंय का बघा, पाठीमागची जी तुमची इमेज आहे ती इमेज तुम्ही आठवा. इमेज आठवल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, चला याच्यानंतर येतो पॅलिओझोइक कालखंड. याला काय म्हटलेलं आहे, पुराजीव महाकल्प. आता या युगामध्ये काय झालं, इथं जर तुम्ही बघितलं तर वनस्पती जीवनाला प्रारंभ झाला. ठीक आहे, इथं काय झालं, वनस्पती जीवन जे आहे ना, या वनस्पती जीवनाला प्रारंभ झालेला आपल्याला दिसून येतो. ओके, आधीच्या काळामध्ये होतं का वनस्पती जीवन, नाही. इथं प्राणी जीवन पण तुम्हाला सुरू झालेलं दिसतं. म्हणजे तुम्हाला सिंपल माहित पाहिजे की कोणत्या कालखंडामध्ये किंवा पुराजीव महाकल्पामध्ये पृथ्वीवरती वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन सुरू झालं. ठीक आहे, ओके, किंवा सुरू झालं म्हणण्यापेक्षा चिन्ह सुरू झाली म्हणा. ठीक आहे, चिन्ह सुरू झाली. ओके, यांच्या जीवनाला प्रारंभ झाला किंवा याच युगामध्ये चिन्ह सुरू झाली. वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन सुरू होण्याची चिन्ह सुरू झाली. ठीक आहे, मग इथं प्राणी कसे होते, पॅलिओझोइक कालखंडामध्ये हाडे नसलेले प्राणी होते. इथे इमेज मी दाखवलीत बघा. ठीक आहे, हाडं नव्हती त्यांच्यामध्ये, आणि हाडं नसलेली प्राणी जे होते ना,
पहिल्यांदा कोणत्या कालखंडामध्ये जन्माला आले? पॅलिओझोइक. ओके, एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता, शेल आहे, स्लेट आहे, सँडस्टोन आहे. हे जे खडक आहेत या खडकांचा विकास झाला आणि या कालखंडाची 6 उपकल्पामध्ये विभागणी केली. हे 6 उपकल्प आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ओके, क्लिअर. तर अभ्यास करताना पाठीमागचा जो पिरियड आहे त्या पाठीमागच्या पिरियडला थोडस कम्पेअर करा, त्याच्याशिवाय आपला अभ्यास परफेक्ट होणार नाही. समजलं? तर इथं काय झालं, वनस्पती जीवन, प्राणी जीवन सुरू होण्याची चिन्ह सुरू झाली. बरोबर. हाडे नसलेले प्राणी पॅलिओझोइक कालखंडामध्ये जन्माला आले. स्लेट, सँडस्टोन, शेल या खडकांचा विकास झाला. एक्झाम्पल पुट करावे लागतात आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये. ओके, आणि याचीच विभागणी केली 6 उपकल्पामध्ये. त्याच्या आधी मी काही इमेजेस तुम्हाला दाखवते. इथं तुम्हाला कॅम्ब्रियन एक्सप्लोरेशन दिसत आहे, एज ऑफ इन्व्हर्टिब्रेट्स वगैरे. तर हे अशा प्रकारच्या इमेजेस आपण जिओग्राफी ऑप्शनल आन्सर रायटिंग मध्ये काढू शकतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. इथं बघा कॅम्ब्रियन. ओके, फर्स्ट फिशेस, फर्स्ट कोऑर्डिनेट्स. बरोबर, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचं मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर जिओलॉजिकल टाइम स्केल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मिळते. कोणत्याही एका प्रकारची तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आता याच्यामधले 6 भाग आपण बघतोय, 6 पिरियड आपण बघतोय. पहिला पिरियड आहे कॅम्ब्रियन पिरियड. ठीक आहे. हा जो कालखंड आहे 60 कोटी वर्षापूर्वी प्रारंभ झाला. कोणता पिरियड? कॅम्ब्रियन पिरियड. पॅलिओझोइक मधला कॅम्ब्रियन पिरियड. ठीक आहे. आता इथं बघा, हा जो काळ आहे इथं पृथ्वीवरील सागराचे भूमिखंडावर आक्रमण झालं. म्हणजे कोणत्या युगामध्ये? कॅम्ब्रियन पिरियड मध्ये काय झालं, पृथ्वीवरती सागराचं भूमिखंडावरती आक्रमण झालं. ओके, त्याच्यामुळे काय झालं, भूमिखंड झाकले गेले आणि परिणामी इथं विस्तृत गाळाचे खडक निर्माण झालेले दिसून येतात. अवघड काय आहे माहिती का, अवघड याचे जे उपविभाग पडतात ना ते लक्षात ठेवणं थोडंसं अवघड आहे, पण तितकं पण काही डिफिकल्ट नाही. ओके, आता हा जो थर आहे गाळाचे खडक तयार झाले. या थरामध्ये वनस्पतीचे भाग सापडले असून प्राणी आणि वनस्पती यांचे अस्तित्व असावं हे स्पष्ट होतं. जर इथं सापडत असतील तर अस्तित्व असावं असं म्हणावंच लागतं. बरोबर. कोणत्या कालखंडामध्ये? कॅम्ब्रियन पिरियड मध्ये, पॅलिओझोइक मधील कॅम्ब्रियन पिरियड. ठीक आहे. ओके, आणि याच काळामध्ये पृथ्वीवरती वनस्पती आणि प्राणी हे जमिनीखाली गाडल्या गेल्यामुळे काय झालं, दगडी कोळशांच्या खडकाची निर्मिती झाली. म्हणून या युगाला काय म्हटलं जातं आपल्या जिओमॉर्फोलॉजी मध्ये? कोल एज या नावानं संबोधलं जातं. तर कोल एज बद्दल जर क्वेश्चन आला तर तुम्हाला काय काय माहित पाहिजे? कोल एज बद्दल क्वेश्चन आला तर तुम्हाला पॅलिओझोइक कालखंड, पॅलिओझोइक इरा, त्याचे 6 उपकल्पामध्ये विभाजन, हे सगळं तुम्हाला तिथं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, हा झाला पहिला महाकल्प, सॉरी पहिला उपकल्प. तसेच इथं पहिला जो आपण बघतोय कॅम्ब्रियन, या कालखंडामध्ये पाण्यात आणि जमिनीवर राहू शकणाऱ्या प्राण्यांची पण निर्मिती झाली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट बघा ऑर्डोव्हिसियन कालखंड. ठीक आहे, याच्यामधला दुसरा कालखंड आपण बघतोय. 6 कालखंडामध्ये याचं विभाजन आहे. ऑर्डोव्हिसियन कालखंड. इथं काय झालं बघा, इथं सुमारे 50 कोटी वर्षापूर्वी या कालखंडाची सुरुवात झाली. पहिल्या कालखंडाची सुरुवात जी होती 60 कोटी वर्षापूर्वी, याची सुरुवात 50 कोटी वर्षापूर्वी होऊन याचा कालावधी 6 कोटी वर्षापर्यंत अस्तित्वात होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं काय झालं, आधी आपण बघितलं की समुद्राचं आक्रमण झालंच होतं, पण या कालखंडामध्ये काय झालं, समुद्राचं अधिक आक्रमण झालेलं दिसतं. ठीक आहे. मग अधिक आक्रमण झाल्यामुळे काय झालं असेल, जो भूमिखंड आहे पृथ्वीवरचा त्या भूमिखंडाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग पाण्याखाली बुडालेला आपल्याला इथं दिसून येतो या ऑर्डोव्हिसियन कालखंडामध्ये. पाठीमागच्या कालखंडामध्ये अधिक आक्रमण नव्हतं, आक्रमण होतं पण अधिक नव्हतं. ठीक आहे. या काळामध्ये ज्वालामुखीचे जे उद्रेक होते ना ते अधिक, पूर्वी पण ज्वालामुखीचे उद्रेक होते पण या कालखंडामध्ये अधिक झालेले असल्यामुळे काय झालं, इथं सागर तळावरती उगवणारं जी गवत होतं ना ते गवतच या कालखंडातील मुख्य वनस्पती होती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं?
काहीही अवघड नाहीये, फक्त पाठीमागचा भाग रिकॉल करायचा आहे. पाठीमागचा भाग जर तुम्ही रिकॉल नाही केला, तसाच सोडून दिला, तर पुढचा भाग समजणार नाही. नेक्स्ट बघा, नेक्स्ट या कालखंडाच्या शेवटी काय झालं, सौम्य स्वरूपाच्या पर्वत निर्माणकारी हालचाली झाल्या आणि उत्तर अमेरिकेच्या उटाह आणि नेवाडा या भागामध्ये पर्वताची निर्मिती झाली. आपण बघतोय की पृथ्वीच्या निर्मितीपासून आजपर्यंत जे काही घडलेलं आहे भूरूपशास्त्रामध्ये बघतोय आपण हे सगळं भूवैज्ञानिक समय सारणी. ठीक आहे, ओके. तिसरा विभाग याच्यातला आपल्याला बघायचा सिल्युरियन कालखंड. इमेज मध्ये मी दाखवलं होतं. तर पर्वत निर्माणकारी हालचाली कोणत्या काळामध्ये घडल्या, कोणत्या पिरियड मध्ये घडल्या, हे तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाम्पल द्यायला विसरू नका. उत्तर अमेरिकेच्या उटाह आणि नेवाडा या पर्वतांबद्दल. ओके. नेक्स्ट बघा, सिल्युरियन कालखंड 44 कोटी वर्षापूर्वी सुरुवात झाली. कालावधी 4 कोटी वर्षापर्यंत अस्तित्वात होता. या कालखंड किंवा हा कालखंड पृथ्वीवरती पाण्यामध्ये माशांची निर्मिती आणि जमिनीवर वनस्पतींची निर्मिती यांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. लक्षात आलं, कोणता कालखंड पृथ्वीवरती पाण्यामध्ये माशाची निर्मिती आणि जमिनीवरती वनस्पतीची निर्मिती यांच्यासाठी महत्वाचा आहे, तर हा सिल्युरियन पिरियड. बरोबर. या कालखंडामध्ये काय झालं, हाडे नसलेल्या प्राण्यांचे आकार अवाढव्य स्वरूपाचे झाले. आपण पूर्वी बघितलं होतं हाडे नसलेली प्राणी कुठं स्टार्ट झाले, बरोबर. आणि श्वासोच्छ्वास करणाऱ्या प्राण्यांची निर्मिती सिल्युरियन पिरियड मध्ये झाली. सगळं फॅक्च्युअल आहे, काहीही अवघड नाहीये. जर आधी तुम्ही टाइम स्केल व्यवस्थित शिकलात तर हे सगळं तुमच्या लक्षात राहणार आहे. नेक्स्ट बघा, डेओनियन कालखंड. इथं काय झालं बघा, इथं 40 कोटी वर्षापूर्वी सुरू झाला हा कालखंड. कधीपर्यंत होता, 5 कोटी वर्षापर्यंत अस्तित्वात होता. ठीक आहे. पर्वत निर्माणकारी हालचाली आपण कुठं बघितल्या होत्या बघा, पर्वत निर्माणकारी हालचाली ज्या आहेत ना त्या आपण कोणत्या काळामध्ये बघितल्या होत्या, आठवा. पाठीमागचा कालखंड, याच्या आधीचा कालखंड. ठीक आहे, ओके. इथं बघा, तर हे अशा पद्धतीने रिकॉल करायचं. उटाह आणि नेवाडा कधी झालं होतं, हे कोणत्या काळामध्ये झालं होतं हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. ऑर्डोविसियन कालखंडामध्ये. ठीक आहे. तर ऑर्डोविसियन कालखंडामध्ये सौम्य होत्या हालचाली, पण इथं काय झालं, इथं विस्तीर्ण हालचाली, पर्वत निर्माणकारी हालचालीमुळे काय झालं, विस्तीर्ण आणि उंच अशा पर्वत श्रेणींची निर्मिती झाली. ऑर्डोविसियन कालखंडामध्ये 2 एक्झाम्पल उटाह आणि नेवाडा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डेओनियन कालखंडामध्ये मात्र विस्तीर्ण आणि उंच पर्वत श्रेणीची निर्मिती झाली, लक्षात ठेवा. तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर अंतर्गत हालचाली झाल्या. हे आपण प्रिलियम साठी पूर्वी पण अभ्यास केला आहे. त्याच्यामुळे फोल्ड्स आणि फॉल्ट म्हणजे भ्रंश आणि घड्या आढळून आलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. आणि याच कालखंडामध्ये किंवा याच काळातील सगळ्या खडकामध्ये माशांचे विशिष्ट भाग जे आहेत ना ते सापडलेले दिसून येतात. ओके, क्लिअर. आणि पाण्यात जिवंत राहणारे प्राणी हेच या काळातील मुख्य. जर तुम्हाला माशांचे अवशिष्ट सापडत असतील तर तुम्ही काय म्हणणार की हेच प्राणी या काळातील मुख्य प्राणी जीवन होतं. लक्षात आलं, क्लिअर. तर हा आहे डेओनियन पिरियड. डेओनियन पिरियड आणि पाठीमागच्या पिरियडला तुम्ही कनेक्ट करा, जेणेकरून आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. नेक्स्ट बघा, कार्बोनिफेरस कालखंड. हा जो कालखंड आहे हा पृथ्वीवरती 35 कोटी वर्षापूर्वी सुरू झाला आणि सगळ्यात जास्त काळ असलेला हा कालखंड होता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कार्बोनिफेरस कालखंड जो आहे हा 35 कोटी वर्षापूर्वी सुरू होऊन सर्वात जास्त काळ असलेला हा कालखंड होता. हा काळ पृथ्वीच्या जीवन इतिहासामध्ये फार महत्वाचा मानला जातो. फिल इन द ब्लँक्स मध्ये वगैरे विचारू शकतात. कोणता, कार्बोनिफेरस कालखंड. ठीक आहे. कारण का, आता कारण का आहे की फार महत्वाचं आहे, कारण इथं पृथ्वीवरती वनस्पती आणि प्राणी जमिनीखाली गाडल्या गेल्यामुळे काय झालं, दगडी कोळशांच्या खडकाची निर्मिती झाली. म्हणून हा काळ जो आहे ना हा खूप महत्वाचा मानला जातो. म्हणून याला या युगाला भूरूपशास्त्रामध्ये या नावाने ओळखलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट IMP. ठीक आहे, ओके. आणि याच कालखंडात पाण्यात आणि जमिनीवर राहू शकणारे जे प्राणी आहेत यांचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं. ओके. तर कार्बोनिफेरस कालखंडाबद्दल हे छोटेसे पॉइंट आहेत ते लक्षात ठेवा.
इथं आपला पॅलिओझोइक इरा संपतो. मी थोडस बॅकला घेते. इथं आपला पॅलिओझोइक इरा जो आहे ना तो संपतो. बघा पुन्हा आपण इमेज वरती आलेलो आहोत. आय होप तुम्हाला इथं समजून जाईल. बघा पॅलिओझोइक मध्ये आपण काय काय कव्हर केलं. पॅलिओझोइक मध्ये आपण कॅम्ब्रियन, ओर्डोविसियन, सिल्युरियन, डेओनियन, कार्बोनिफेरस, ठीक आहे. ओके, हे कंप्लीट केलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं, मिसोझोइक इरा. पॅलिओझोइक इरा कंप्लीट केलं. इथं आपल्याला बघायचं आहे मिसोझोइक इरा. बघा मिसोझोइक मध्ये काय झालं. इथं तुम्हाला ट्रियासिक, जुरासिक हे कंप्लीट करायचं आहे. डायनासोरची इमेज दिसते का तुम्हाला. मिसोझोइक कालखंड, सेकंडरी इरा म्हणतो आपण याला, मध्य जीवकल्प. ओके, याला काय म्हणतो आपण, मध्य जीवकल्प. या युगाला भूरूपशास्त्रज्ञ काय म्हणतात. कोणत्या युगाला भूरूपशास्त्रज्ञ एज ऑफ रेप्टाइल्स म्हणतात, मिसोझोइकला म्हणतात. ठीक आहे, एज ऑफ रेप्टाइल्स या नावानं संबोधलं जातं. जसं आपण पॅलिओझोइकचं विभाजन 6 उपविभागामध्ये केलं होतं, तसंच हा जो कालखंड आहे या कालखंडाचं 3 उपविभागामध्ये विभाजन केलेलं आहे. याच्यामध्ये पहिला येतो ट्रियासिक कालखंड. बघा ट्रियासिक कालखंड, हा कालखंड जो आहे हा कालखंड 22,50,00,000 वर्षापूर्वी सुरू झाला. पृथ्वीवरती 4.50 कोटी वर्षापर्यंत अस्तित्वात होता. या काळामध्ये उत्तर गोलार्धामध्ये हवामान कसं होतं, उष्ण आणि कोरडं. लक्षात ठेवा, दक्षिण गोलार्धामध्ये संपूर्णतः बर्फ होता. म्हणजे दक्षिण गोलार्ध संपूर्णतः बर्फाच्या आच्छादनाखाली होता. ठीक आहे, उत्तर गोलार्ध उष्ण आणि कोरडं हवामान, दक्षिण गोलार्ध संपूर्णतः बर्फाच्या आच्छादनाखाली. आपण बघतो ट्रियासिक कालखंड मिसोझोइक इरामध्ये. ठीक आहे, ओके. बघा मिसोझोइक इरा, मिसोझोइक सेकंडरी इरा. ठीक आहे, ओके. याच काळामध्ये काय झालं बघा, इथं जसं तुम्हाला मी दिलेलं आहे ट्रियासिक, जुरासिक. याच्यामधला ट्रियासिक आपण बघतोय आता, पिरियड आपण बघतोय. तर याच काळामध्ये गोंडवाना भूमिखंड जे आहे ना, तर हे गोंडवाना भूमिखंड उत्तरेकडे सरकू लागला आणि अशा प्रकारे भूखंड वहन झाल्यामुळं भूमिखंडाचं विखंडन होऊ लागलं. ठीक आहे, ओके. सध्या तर हेच लक्षात ठेवा, भूखंड वहन सिद्धांत वगैरे आपल्याला पुढे बघायचंच आहे. लक्षात आलं कोणत्या इरामध्ये काय झालं. त्याच्यानंतर जुरासिक कालखंड, इथं काय झालं बघा. हा कालखंड पृथ्वीवरती कधी सुरू झाला, 18 कोटी वर्षापूर्वी सुरू झाला. ओके, कालावधी 4.50 कोटी वर्षापर्यंत अस्तित्वात होता. आन्सर रायटिंग मध्ये अशा फिगर्स लिहाव्या लागतात, लक्षात घ्या. इथं एज ऑफ रेप्टाइल्स म्हणलो की नाही आपण मिसोझोइकला, तर इथं जमिनीवरून सरपटणाऱ्या प्राण्यांची जास्तीत जास्त वाढ झाली, त्यांना भयानक स्वरूप प्राप्त झालं. ठीक आहे, सर्व प्राण्यांची जमीन आणि पाणी याच्यावरती वर्चस्व प्रस्थापित झालं आणि पुढे याच कालखंडामध्ये पृथ्वीचं तापमान वाढू लागलं. कोणत्या, जुरासिक कालखंड, मिसोझोइक इरामधील जुरासिक कालखंडामध्ये. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळे काय झालं, टेम्परेचर वाढायला लागले. काय झालं होतं, जमीन आणि पाण्यावरती खूप वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. टेम्परेचर वाढलं, काय होईल, प्राणी जगू शकतील का नाही, प्राण्यांचं अस्तित्व कमी होऊ लागलं. ठीक आहे, जुरासिक कालखंडामध्ये, लक्षात ठेवा. बघा त्याच्यानंतर क्रेटॅसियस येतो. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये जुरासिक मध्ये पण अर्ली, मिडल आणि लेट पण येतो, पण इतकं काही डीप मध्ये जायची गरज नाही. त्याच्यानंतर तो क्रेटेशियस कालखंड. बघा या कालखंडामध्ये काय झालं, पृथ्वीच्या बहुतांश भागावर चुनखडीच्या खडकाचे याच कालखंडामध्ये राहणाऱ्या प्राण्यांसोबत, पक्षी आणि सस्तन प्राण्यांसोबत निर्मिती झाली. म्हणजे क्रेटेशियस कालखंडामध्ये चुनखडीचे खडक, सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी यांची निर्मिती झाली. आणि या कालखंडाच्या सुरुवातीला 2 महत्वपूर्ण पर्वत निर्माणकारी घटना, पर्वत निर्माणकारी घटना पूर्वी पण घडून आलेल्या आहेत पॅलिओझोइक इरामध्ये, बरोबर. आधी संत होत्या, पुन्हा झाल्या. त्याच्यानंतर क्रेटेशियस मध्ये मात्र महत्वपूर्ण पर्वत निर्माणकारी हालचाली घडून आल्या, ज्याच्यामध्ये नेवेडियन भूहालचाल आणि ऍपलेशियन भूहालचाल, ह्या 2 भूहालचाली तुम्हाला काय करायचं आहे इथं
व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. काय बघतोय आपण? मेसोझोइक इरामधील क्रिटेशियस कालखंड. आता याच्यामध्ये बघा आता ह्या पर्वत निर्माणकारी हालचालीमुळे उत्तर अमेरिका अस्तित्वात आलेले पर्वत प्रणालीमधले बदल खूप महत्वाचे आहेत या क्रिटेशियस काळामध्ये. आणि आपल्या दक्षिण भारतामध्ये भूभागाला मोठी भेग पडून लावारस बाहेर पडला आणि पठाराची निर्मिती झाली. ठीक आहे. आणि याच कालखंडामध्ये क्रिटेशियस कालखंडामध्ये आयर्लंड पासून रशियापर्यंतचा जो भाग आहे तो पाण्याखाली झाकला गेला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं का? अवघड काहीही नाहीये. सेशन बघितल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा सेशन समजलं का. काही अडचण असेल तरी तुम्ही इथं विचारू शकता. चला, तर हा होता आपला जिओलॉजिकल टाइम स्केलचा पार्ट फर्स्ट. पार्ट सेकंड पण लवकर अपलोड होईल. पहिलं सेशन बघा, हे दुसरं सेशन आहे. पुस्तकं घ्या, पुस्तकातून आन्सर रायटिंग चालू करा. UPSC चे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर कलेक्ट करा. सप्टेंबर मध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तुमचं. तुमची प्रिलियम झाली. प्रिलियमच्या डेट पर्यंत ऑलमोस्ट तुमचा मेन्सचा 75% सिलेबस कव्हर असला पाहिजे. तर क्वालिटी बुक्स आपले अवेलेबल आहेत. पुस्तकं मागवताना अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तसं सांगा. नक्कीच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. सेशन कसं वाटतंय सांगत चला. जरी तुम्हाला काही दुरुस्ती सुचवायची असेल तरी तुम्ही सुचवू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.